महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रांची परंपरा आहे। प्रत्येकाच्या रूढी परंपरानुसार या यात्रा वर्षानुवर्ष आयोजित केल्या जातात। साताऱ्याच्या वाई तालुक्यात अशीच एक यात्रा आहे जी बगाड यात्रा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे। काय आहे बगाड यात्रा, चला पाहूयात। ही थरारक दृश्य आहेत साताऱ्याच्या बगाड यात्रेची। गुलालाची उधळण, लाखो भाविकांची जंत्री, शेकडो पालख्या अशी ही अनोखी बगाड यात्रा राज्यात अतिशय प्रसिद्ध आहे। साताऱ्याच्या वाईतील बावधन गावात ही बगाड यात्रा दरवर्षी भरते। बगाड यात्रेला 350 वर्षांची परंपरा आहे। बगाड यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हे तब्बल 50 फुटांचं मानव निर्मित बगाड। या बगाडाच्या 50 फुटांवर नवसाचा मान मिळालेल्या बगाड्या भक्ताला बांधलं जातं। या ठिकाणावरनं त्याला गोल गोल फिरवण्यात येतं। त्याच सोबत गुलालाची उधळणही सुरूच असते। हे 50 फूट उंचीचं बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेलं जातं। विशेष म्हणजे बैलांच्या मदतीनं हे बगाड ओढण्यात येतं। बगाडासोबत शेकडो भाविकही या ठिकाणी धावत असतात। ही अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यातनं लाखो भाविक या ठिकाणी दाखल होतात। ओढण्यासाठी सराव होण्यासाठी अगोदर लाकडाला जुंपून रोजचे रोज त्यांचा सराव केला जातो। अशाप्रमाणे हे लाकडी स्वरूपात बगाड, उदाहरणार्थ आता जो हा बगाड्याला नवस जो करणारा जो बगाड्या आहे त्याच्या हा जो बगाड्या आहे त्याच्या आजोबांनी नवस केला होता 70 वर्षापूर्वी। शिक्षक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की मी ह्या गावामध्ये शिक्षक झालोय की मला या गावात कुठेतरी गुंठा 2 गुंठ जमीन असावी, म्हणून त्यांचा तो नवस पूर्तता करण्यासाठी हा नातूवरती बगाड आले 70 वर्षातून। गावातील बाजूला 12 वाडे आहेत, त्या 12 वाड्यातील सगळी माणसं बगाड बघण्यासाठी येतात। त्याच्यामध्ये वाघजेवाडीची वाघोबाई देवी आहे, ते भैरोबाची बहीण असते, त्यांच्या पालखीबरोबर असते आणि हे बगाड संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पोचतं। संध्याकाळी ते बगाड्याच्या आदल्या दिवशी छबिन असतो, कमीत कमी 500-600 ढोल असतात। ते ढोल झाल्यानंतर दुसऱ्या सकाळी 5 वाजता इकडे येतात सोनेश्वरावरती, तिथे आंघोळ वगैरे करून बगाड्याला हे करत जातं। 50 फुटांचं बगाड पूर्णपणे लाकडाचं तयार करण्यात येतं। यंदाचा बगाड्या भक्त होण्याचा मान परमेश्वर माने यांना मिळाला। माने यांनी तब्बल 70 वर्षांपूर्वी बोललेला नवस आत्ता पूर्ण झालाय, त्यामुळे त्यांना बगाडाचा मान मिळाला। दिवसभर 50 फूट उंच बगाडावर फिरवल्यानंतर संध्याकाळी उशिरा काळभैरवनाथाच्या मंदिरात हे बगाड आणि भाविक पोहोचतात। त्यानंतर या बगाड्याचा नवस पूर्ण होतो असं मानलं जातं। हे पाहण्यासाठी आज आम्ही खास या ठिकाणाहून आलोय। माझ्याबरोबर माझे मित्र देखील आलेले आहेत आणि आम्ही अतिशय असा उत्स्फूर्त असा अनुभव या ठिकाणी घेतलाय। ज्या पद्धती एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी या ज्या गावकऱ्यांचं उत्साह या ठिकाणी दिसतो, काळ भैरवनाथाचे जे इथं भाविक आहेत त्याच्यामुळं खरंच मन प्रसन्न झालेलं आहे। एवढ्या उन्हात देखील आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी प्रेरणा या ठिकाणी मिळत आहे। जास्त करून ही महिनाभर यात्रा चालते, नव्याच्या पौर्णिमेपासून यात्रा चालते, पण जास्त करून होळीपासून यात्रा चालू असते। होळीला देवाचा मानकरी ठरला जातो आणि मेन म्हणजे यात्रा छबिना, रंगपंचमी आणि उद्या शिळी यात्रा अशी चाललेली असते। तब्बल 15 दिवस ही यात्रा सुरू असते। त्यात 3 दिवस मुख्य असतात। त्यातलाच बगाड यात्रेचा हा दिवस तर यात्रेत सर्वात महत्वाचा असतो। बगाड यात्रेसाठी गावकरी आतुर असतात। बगाडाचा हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा असाच असतो, त्यामुळे दरवर्षी गावकऱ्यांसह अनेक भाविक या यात्रेला भेट देण्यासाठी उत्सुक असतात। संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।